हॅलो एव्हरीवन. क्लास 9 ची आपण सायन्सची सिरीज सुरू केली आहे. त्यातला आपला रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण चॅप्टर सुरू केलं होतं. त्यातला आपला आजचा सेकंड व्हिडिओ आहे, सेकंड लेक्चर आहे. सो बघूया आपण डिटेलमध्ये तो व्हिडिओ आणि त्यातले कॉन्सेप्ट. सो बघा मित्रांनो, आता सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे मेकिंग ऑफ प्लेन मिरर. म्हणजे जो प्लेन मिरर असतो तो ऍक्च्युअली आपण बनवतो कसा. प्लेन मिरर बनवायची काही टेक्निक आहे, कोणी बी आपण बनवू शकतो, पण कसा बनवायचं ते आपल्याला माहित पाहिजे. सगळ्यात पहिले आपल्याला एक ग्लासची शीट घ्यायची आहे. बघा आता अशा प्रकारची आपण एक ग्लासची शीट घेतलो. त्या ग्लासच्या शीटला आपल्याला बढिया एक फ्रेम लावून घेऊ, म्हणजे तो थोडासा दिसायला चांगला दिसेल. हा आपण एक फ्रेम लावून घेतलो. या ग्लासच्या शीटला आपल्याला ॲल्युमिनियम किंवा सिल्वरची एक कोटिंग करून टाकू. बघा आता इथं आपण ॲल्युमिनियम किंवा सिल्वरची एक कोटिंग करून टाकलो. या ॲल्युमिनियम किंवा सिल्वरचीच कोटिंग काऊन केलो, कारण की सिल्वर जो आहे तो एकदम गुड रिफ्लेक्टर ऑफ लाईट आहे. त्याच्यात लाईट जर गेली तर एकदम चांगल्या प्रकारे तो आपल्याला रिफ्लेक्शन देईल. इट इज कोटेड विथ द थिन रिफ्लेक्टिंग लेअर ऑफ ॲल्युमिनियम और सिल्वर टू मेक अन ऑपॅक सरफेस. ऑपॅक सरफेस म्हणजे काय होते, मिररच्या मागची साईड. मिररला दोन बाजू असते, ज्यातून आपण आपला स्वतःचा चेहरा पाहतो ते एक बाजू आणि आपली मागची आहे ते दुसरी बाजू. बघा मग आता इथं आपण सिल्वर मेटल इज वन ऑफ द बेस्ट रिफ्लेक्टर ऑफ लाईट. त्याच्यासाठीच आपण सिल्वर मेटल आपण यूज करतो. सिल्वर थोडासा महाग आहे, ॲल्युमिनियम पण आपण यूज करू शकतो. आता हा सिल्वर महाग आहे, हा खराब झाला नाही पाहिजे म्हणून आपण काय करतो, याला आपण चांगल्या प्रकारे लीड ऑक्साईडचा एक पेंट मारून घेऊ. बघा मग आता हा जो पेंट मारला हा आहे आपला लीड ऑक्साईडचा. टू प्रोटेक्ट सिल्वर कोटिंग इट इज पेंटेड बाय लीड ऑक्साइड. ओके, आता हा आपला याला समजा आपण पलटवलो तर हा आपला एकदम नई नवेली दुल्हन सारखा नया नवेला आपला मिरर तयार झाला आहे. इथं आपण या मिरर मध्ये स्वतःचा चेहरा पाहू शकतो, दुसऱ्याचा चेहरा पाहू शकतो, दुसऱ्याला स्वतःचा चेहरा दाखवू शकतो. तुम्हाला जे करायचं आहे ते करू शकतो. आता हा मिरर जो आहे तो प्रत्येक वेळी तुम्हाला पुस्तकात किंवा तुमच्या बुकामध्ये नोटबुकमध्ये समजा मिरर काढायचा आहे तर अशा प्रकारे काढणार आहोत का, तर मग आन्सर आहे नाही. आपण मिरर काढतो कसा, बघा मग आता हा त्याचा रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. मिरर काढतो कसा, तर रिप्रेझेंटेशन ऑफ मिरर हा अशा प्रकारचा आहे. एक स्ट्रेट लाईन आपल्याला व्हर्टिकल काढायची आहे आणि त्याच्यामध्ये असे थोडे तिरपे तिरपे त्याच्या मागच्या साईडने आपल्याला असे रेषा काढायची. जे इकडची साईड राहते ही वाली, या साईडला म्हणतो आपण रिफ्लेक्टिंग सरफेस. इथून म्हणजे आपल्याला स्वतःचा चेहरा पाहायचा आहे. आणि ते जी राहते त्याला म्हणतो आपण ऑपॅक सरफेस. म्हणजे मिररचा जो आहे तो कोणता साईड आहे, बॅक साईड आहे. त्यानंतर समजा आता कॅरेक्टरिस्टिक ऑफ इमेज ऑप्टेन इन अ प्लेन मिरर, याचे कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपल्याला आता समजून घ्यायचे आहे. सो बघा आता एक एक कॅरेक्टरिस्टिक बघू. हा आहे आपला मिरर, याचं नाव आहे M1 M2. इथून आपण एक स्ट्रेट लाईन काढली, इथं त्याचे असे 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 तिरप्या तिरप्या त्याला रेषा दिलो. इकडून आपण जे आहोत ते चेहरा पाहणार आहोत आणि इकडून चेहरा पाहणार नाही आहोत, पाहिले तरी काही दिसत नाही. आता समजा का इमेज ऑफ अ पॉइंट सोर्स फॉर्म बाय प्लेन मिरर. एक पॉइंट सोर्स आहे, एक पॉइंट समजा आपण इथं दिलो, हा एक पॉइंट दिलो ऑब्जेक्ट, त्याचं नाव आहे O. आता याची इमेज आपल्याला कशी दिसेल आणि कुठं दिसेल ते आपण पाहू. बघा आता इथून समजा का रे आले, एक R1 रे आहे आणि एक R2 रे आहे. इथं त्या मिररला कोलाइड झाल्यावर ते काय होईल, रिफ्लेक्ट होईल. जिकडून आले त्याच डायरेक्शन मध्ये पण थोडासा इकडच्या साईडला ते काय होईल, रिफ्लेक्ट होईल. बघा मग आता इथं का केलो आपण, या R2 वर मिररला परपेंडिक्युलर एक लाईन काढलो. सरफेसला परपेंडिक्युलर जे लाईन राहते त्याला आपण काल काय म्हणत होतो, आपण एक नाव दिलो होतो त्याला. कमेंट मध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही सांगा या परपेंडिक्युलर लाईनला आपण का म्हणतो. सो या परपेंडिक्युलर लाईनला आपण म्हणतो नॉर्मल. इथे एक नॉर्मल काढलो, तसंच आपण R1 जवळ पण एक नॉर्मल काढून टाकू. हे झाली दुसरी नॉर्मल. इथून आपण आता आपले जे रे आहे ते असे रिफ्लेक्ट झाले आहे. आता पहा इथं समजा मी या रेजला वाढवतच गेलो तर हे रे काय एकामेकाला इंटरसेक्ट होणार आहे का, याचा आन्सर आहे नाही. हे रे एकामेकाला बिलकुल इंटरसेक्ट होणार नाही. सो आपण का करू, एक इमॅजिनरी मिररच्या मागच्या साईडला आपण या रेला वाढवू, असं समजा डॉट 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 मध्ये. तर ते मागं जाऊन मिररच्या कुठंतरी ते काय होणार आहे, इंटरसेक्ट होणार आहे. इथं आपण पाहत आहोत पण ते इंटरसेक्ट होत नाही. अशा प्रकारे काही ते काय होईल, याच्यामध्ये ते इंटरसेक्ट होईल. रिअल मध्ये ते मीट होत आहे का नाही, आपण का करतो, एक इमॅजिन करत आहोत. बघा मग आता त्या याला म्हणतो आपण इमेज. आणि हे जे आहे रिअल मध्ये मीट नाही होत, याच्यामुळेच याला म्हणतो आपण व्हर्च्युअल इमेज. बघा मग आता द रिफ्लेक्टेड रे डू नॉट ऍक्च्युअली मीट, हेन्स सच इमेज इज कॉल्ड ऍज अ व्हर्च्युअल इमेज.
या इमेजला कोणती म्हणतो आपण? व्हर्च्युअल इमेज. आता इमेज पासून तर मिरर पर्यंतचा जो डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण इमेज डिस्टन्स, आणि ऑब्जेक्ट पासून तर मिरर पर्यंतचा जो डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स. आणि हा जो डिस्टन्स आहे तो एक्झॅक्टली इक्वल राहतो. हा समजा का 5 मीटरवर ऑब्जेक्ट आहे तर इमेज ऑब्जेक्ट आहे तर आपल्याला इमेज पण एकदम 5 मीटरवरच दिसेल, एकदम इक्वल राहतो. कसा राहतो तो? इक्वल. याच्यावरून काय कॉन्क्लुजन मिळते आपल्याला? द परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द इमेज फ्रॉम द मिरर इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ द सोर्स फ्रॉम द मिरर. जेवढा इमेजचा डिस्टन्स आहे मिरर पासून तेवढाच ऑब्जेक्टचा डिस्टन्स राहील मिरर पासून, एकदम इक्वल राहते. एवढं समजलं तुम्हाला कॉन्सेप्ट? आता बघा कॅरेक्टरिस्टिक ऑफ इमेज ऑब्टेन इन अ प्लेन मिरर. प्लेन मिररचे काय काय कॅरेक्टरिस्टिक असतात ते आपण थोडंसं बघून घेऊ. सो बघा, आता इथं समजा का आपल्याकडे एक मिरर आहे, हा आपला प्लेन मिरर आहे. प्लेन मिरर मध्ये समजा का आपण इथून असे परपेंडिक्युलर वाले रेज समजा पाठवलो. इन्सिडेंट रे कसे आहे? परपेंडिक्युलर टू मिरर. तर आपले जे रिफ्लेक्टेड रे आहे ते तसेच्या तसेच वापस जाणार, म्हणजे परपेंडिक्युलर टू मिररच वापस जाणार ते. बघा आता हे कोणते रे आहे? आपले रिफ्लेक्टेड रे. हे पण परपेंडिक्युलरच जाणार. आता याच्यावरून आपल्याला काय कन्क्लुजन भेटते? लाईट रेज फॉलिंग परपेंडिक्युलर टू द मिरर आर रिफ्लेक्ट बॅक इन द परपेंडिक्युलर डायरेक्शन. जसे येत आहेत तसेच चालले जातील. हे समजा इकडून आले असते तर हे इकडे गेले असते, इकडून आले असते तर हे इकडून गेले असते, पण परपेंडिक्युलर आले तर ते परपेंडिक्युलरच एकामेकाला आदरून ते पडून तसेच चालले जातील. आता पहा नेक्स्ट. हा आपल्याकडे एक मिरर आहे M1 M2. कोणता मिरर आहे आपल्याकडे? M1 M2. आता समजा का मी याच्यामध्ये एक पेन्सिलची इमेज पाहत आहोत. इथं मी घेतलो आता एक पेन्सिल. इमेज ऑफ एक्सटर्नल सोर्स फॉर्म बाय मिरर. इथं मी एक घेणार आहोत पेन्सिल. बघा आता हे पेन्सिलचं नाव आहे PQ. पेन्सिलने मी माझ्या मतानं नाव दिलं कोणतं आहे? PQ. पेन्सिलचा जो टोकवाला भाग आहे त्याला म्हणतो P, आणि जो रबरवाला भाग आहे त्याला म्हणतो मी Q. आता पेन्सिलचा जो टोकवाला भाग आहे तो इकडे पण टोकच दिसेल. बघा आता हा इकडे पण काय दिसेल आपल्याला? टोकच दिसेल. आणि जसा हा रबरवाला भाग आहे तो इकडे पण कसा दिसेल आपल्याला? रबरवाला दिसेल. याला म्हणू आपण P1 आणि याला म्हणू आपण Q1. बाकीचा जो भाग आहे तो जसाचा तसा ऍज इट इज आपल्याला दिसून जाईल. अशा प्रकारची पेन्सिलची इमेज दिसेल. पेन्सिलची इमेज जेवढ्या डिस्टन्सवर आहे तेवढ्याच डिस्टन्सवर दिसेल आपल्याला. जेवढ्या साईजची पेन्सिल आहे तेवढ्याच साईजची इथं पण पेन्सिल दिसेल. एवढीशी पेन्सिल असेल पूर्ण त्याला शिलून एवढीशी करून टाकल्यानं मिरर मध्ये म्हणाल मोठी दिसेल तर तसा होणार नाही. मोठी पेन्सिल असेल तर मोठी दिसेल, एवढीशी पेन्सिल असेल तर एवढीशी दिसेल. याच्यावरून काय कॉन्क्लुजन भेटते? द इमेज फॉर्म बाय प्लेन मिरर इज ऑफ सेम साइज ऑफ द सोर्स. इमेज कशी भेटते आपल्याला? सेम साइज, म्हणजे काही त्याच्यात लेंथचा किंवा त्याच्या हाईटचा फरक पडणार नाही. त्यानंतर आता ही एक मुलगी आहे. हे मुलगी आपला हात वर करून आरशामध्ये पाहत आहे. आता का पाहत आहे ते तिलेच माहित बिचारीले. आता ते कोणता हात वर केली आहे? तर ते हात वर केली आहे समजा का तिचा डावा हात, म्हणजे लेफ्ट हँड. आता बघा ते कोणता? स्टँड इन फ्रंट ऑफ मिरर रायझिंग युअर लेफ्ट हँड. तुम्ही स्वतः बी आरशामध्ये स्वतःचा डावा हात करून पाहू शकता. रात्री वगैरे करा नको ना, तर रात्री घरचे तुम्हाला म्हणतील हा थोडस काहीतरी आले बाहेरचा झोमला गिमला आहे म्हणून हा रात्र आरशामध्ये हात वरत करून उभा राहत आहे. तर तसा करायचा नाही. दिवसा करायचं चांगल्या पद्धतशीर. घरच्याले पहिले सांगायचं का आम्ही असं एक प्रॅक्टिकल करतो. लेफ्ट हँड समजा का तुम्ही आरशामध्ये वर केले तर इकडं जो आहे इमेज मध्ये तुम्हाला राईट हँड दिसत. बघा आता हा कोणता? युअर इमेज इन द मिरर विल रेज हर राईट हँड. समजा का तुम्ही आता स्वतःचा राईट हँड समजा तुम्ही असा आरशामध्ये वर केले तर तुम्हाला जो आहे तो कोणता दिसेल? तुम्हाला लेफ्ट हँड. पहा आता युअर इमेज इन द मिरर विल रेज हर लेफ्ट हँड, म्हणजे डावा हात वर केला तुम्ही स्वतः तर तो आरशामध्ये का करेल? उजवा हात. तुम्ही स्वतः उजवा हात केला तर आरशामधली इमेज का दिसेल? तुमची डावा हात, म्हणजे एकमेकाच्या उलटा. डावा असेल तर उजवा, उजवा असेल तर डावा. पण असा होत काऊन आहे? व्हॉट डज दिस मीन? याचा अर्थ काय होते? याचा मिनिंग काय होते? सो बघा, इट मीन्स दॅट द राईट अँड लेफ्ट साइड ऑफ द इंटरचेंज इन द इमेज. इमेज मध्ये काय होत आहे? ते राईट आणि लेफ्ट इंटरचेंज होत आहे. तुम्ही समजा स्वतःला आरशामध्ये पाहिलं तर तुम्ही समजा पाहाल तुमचा डोका वर राहते ना पाय कुठं राहते? खाली राहते. पण आरशामध्ये पाहिल्यावर तुम्ही उलटे दिसता का? पाय वर ना डोका खाली दिसते का? तर असा होत नाही. तुमचा डोका डोक्याच्या जागेवर दिसते, पाय पायच्या जागेवर दिसते. डोका इथंच दिसते,
घुटण्यामध्ये नाही दिसत डोका, ठीक आहे. कुठे दिसते डोका डोक्याच्या जागी दिसेल, तर मला डोका इथं पाहत बसल, तसं दिसत नाही. डोका डोक्याच्या जागी दिसल आणि पाय पायाच्या जागी दिसल. फक्त तुमचा लेफ्ट हँड राईट कडे चालला जाईल ना, राईट जो आहे तो लेफ्ट कडे चालला जाईल. मग असं होते का, तर अशा इमेजले म्हणतो आपण लॅटरल इन्व्हर्जन. याला काय म्हणतो आपण, लॅटरल इन्व्हर्जन. इमेज जी राहते अशा प्रकारची याला म्हणतो आपण इमेज इज लॅटरली इन्व्हर्टेड. लॅटरली म्हणजे काय होते, त्याची फक्त साईड चेंज झाली आहे, त्याची पोझिशन चेंज नाही झाली आहे, फक्त साईड. लेफ्ट कडून तो राईट कडे, राईट कडचा लेफ्ट कडे गेला. आता याच्यासाठीच अँब्युलन्स जो असतो, अँब्युलन्स जर तुम्ही पाहिले असाल तर अँब्युलन्सवर जो अँब्युलन्स लिहून असतो तो काही अशा प्रकारचा लिहून असतो. तुमच्या मनामध्ये आतापर्यंत प्रश्न आला असेल का, हा असा काऊन लिहून राहते, अशी कोणती भाषा आहे जी आपल्याला समजत नाही तर त्या अँब्युलन्स वाल्यांना समजते. तर असा काही नाही आहे. हे जे आहे, हे जे इमेज दिले आहे, सगळे काही जे आपण लिहिलो लेटर्स, हे आपण फक्त का केलं, लॅटरली इन्व्हर्टेड लिहिलं. जेव्हा आपण यांना मिरर मध्ये पाहू तर तो सरळ सरळ आपल्याला अँब्युलन्स दिसेल. बघा आता हा जो अँब्युलन्स अशा प्रकारचा लिहून आहे, याला समजा का आपण मिरर मध्ये पाहिलो, हा आपल्याकडे मिरर आहे. गाडी, आता अँब्युलन्सला कोण पाहिजे, गाडीवालेच पाहतील, फोर व्हीलर वाले वगैरे. अशा प्रकारे आपल्याला अँब्युलन्स दिसल. समजा का मी गाडी चालवत आहो, गाडीच्या आरशात पाहिलो अँब्युलन्स येत आहे, दिसत आहे, तर मी काय करेन, गाडी माझी साईडले करून टाकीन, त्या अँब्युलन्सले पहिले जाऊ दे, कारण की तिथं काय राहते, इमर्जन्सी केसेस राहते. यालाच म्हणतो सगळं काय आपण लॅटरल इन्व्हर्जन. बघा आता हे अँब्युलन्स आहे, हे आपल्याला आरशामध्ये बरोबर हा अँब्युलन्स दिसेल, पण लिहिलेला कसा राहील तो ऍक्च्युअल मध्ये हा असा. अशा प्रकारे आपण म्हणून तो आहे अँब्युलन्सला आपण अशा प्रकारे लिहितो. याला कोणता म्हणतो आपण, लॅटरल इन्व्हर्जन. आणि हा प्लेन मिररच्या का किंवा मिररची काय आहे एक प्रॉपर्टी. त्याच्यानंतर पहा, आता सपोज आता आपल्याकडे एक रोबोट आहे किंवा तुम्ही स्वतः एक रोबोट आहे. तो रोबोट समजा का आता एक मिरर आहे, त्या रोबोटले मी मिरर पासून 8 मीटरच्या डिस्टन्सवर इथं ठेवलो. आता त्याची इमेज जे दिसेल त्या मिररच्या माग मला 8 मीटरवरच दिसेल, बरोबर. पहा मग आता तो रोबोट जो आहे तो इमेज किती मीटरवर दिसताय, मला 8 मीटरवरच दिसताय. तर हा टोटल जो झाला इथून इथपर्यंत 8, इथून इथपर्यंत 8, म्हणजे इमेज आणि ऑब्जेक्ट यांच्यातला डिस्टन्स पाहतो 8 + 8 किती होईल, तो 16 मीटरचा डिस्टन्स होऊन जाईल. पहा मग आता इमेज इज फॉर्म ऍट अ डिस्टन्स ऑफ 16 मीटर फ्रॉम हिम. या रोबोट पासून त्याची इमेज कितीवर दिसली आपल्याला, 16 मीटरवर दिसू शकते. म्हणजे याचा अर्थ काय होते, का आपल्याला जे इमेज दिसत आहे ते बरोबर एक्झॅक्ट सेम साईजची दिसत आहे आणि सेम डिस्टन्सवर दिसत आहे. 8 मीटर आहे तर तिकडं बी मागे ते 8 मीटरवरच दिसेल. आणि याच्यामधून एवढं लक्षात ठेवायचं का मिरर जी प्रॉपर्टी कोणती कोणती आहे, लॅटरली इन्व्हर्टेड होते एक प्रॉपर्टी. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी कोणती आहे, तो सेम साईजचा दिसते. तिसरी प्रॉपर्टी कोणती आहे, ते जे आहे डिस्टन्स त्याचा इमेज आणि ऑब्जेक्टचा कसा राहतो, तो सेम राहतो. आणि एक महत्वाची प्रॉपर्टी म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इमेज जे दिसते ते व्हर्च्युअल इमेज दिसते. ऍक्च्युअल मध्ये ते मीट होत नाही, आपण ते इमॅजिन करत आहोत फक्त, त्याच इमेजला म्हणतो आपण व्हर्च्युअल इमेज. इथपर्यंत आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू. नेक्स्ट वाला व्हिडिओमध्ये अजून आपण असेच काही कॉन्सेप्ट बघू आणि हळूहळू हा पूर्ण चॅप्टर आपण कव्हर करून टाकू. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.